नाशिकमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई करत दादरा नगर हवेली आणि दमण दीव येथून महाराष्ट्र अवैधरित्या आणला जाणारा विदेशी मद्यसाठा जप्त केला. मखमालाबाद मसरूळ लिंक रोडवरील पाठलागानंतर ब्रेझा कार पकडून तब्बल 475 बल्क लिटर म्हणजेच 2640 मद्याच्या बाटल्या, वाहन आणि मोबाईलसह 14,65,240 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मखमालाबाद परिसरात सापळा रचण्यात आला. राहू हॉटेल सिग्नलजवळ संशयास्पद ब्रेझा कार आढळून आली. पथक जवळ जाताच संशयितानं हातातील पिशव्या टाकून कारसह पळ काढला. यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागानं बोरगाव सीमा तपासणी नाक्याच्या पथकाच्या मदतीनं वाहनाचा पाठलाग करून ते अडवलं. वाहनाची तपासणी केली असता महाराष्ट्रामध्ये विक्रीला बंदी असलेला दादरा नगर हवेली आणि दीव दमणसाठीचा विदेशी मद्यसाठा आढळून आला. या प्रकरणी दीपेश कुमार शंकरभाई राठोड आणि फिलिपभाई अगारियाभाई गमीर या गुजरातमधील दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर कारवाई निरीक्षक किशोर पाटील, दुय्यम निरीक्षक दत्तू कोळपे, दुय्यम निरीक्षक प्रवीण देशमुख, दुय्यम निरीक्षक भूषण वाणी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सोनाली चंद्रमोरे, जवान युवराज रतनवेकर, राकेश पगारे, पूनम भालेराव, भालचंद्र वाघ, सुनील दिघोळे तसेच बोरगाव सीमा तपासणी नाक्याचे निरीक्षक संतोष पांचा, दुय्यम निरीक्षक विठ्ठल बाविस्कर, जवान अजय बगल, तेजस कसबे, सुनील पाटील यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक किशोर पाटील करतायत. ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज.